महात्मे त्यांना त्रास देऊ नका। सती सत्पुरुष संन्यासी तपस्वी अलौकिक भक्त ही माझे अंतःकरण आहेत, माझं अंतःकरण त्यांच्या ठिकाणी राहतं। यांना त्रास देणं ज्ञानोबा म्हणतात फार लांबचा विषय, एक शब्द चुकीचं बोलू नये त्यांना। जर बोलला त्या लोकांना, एवढ्या लोकांना ज्ञानोबा म्हणतात तानहन द्विषतः क्रूरान, या लोकांचा द्वेष करणारे नराधम लोक, यांना मी अशा ठिकाणी जन्माला घालतो पाणी मिळत नाही यांना प्यायला, एक क्षणाचं दुःख नाही आयुष्यभर दुःख देतो। आणि दुःख देत असताना ही दुःखाची सुरुवात आहे असं ज्ञानोबा सांगतात। तुम्ही तर महाराज अशी माणसं पाहायला मिळत नाही, सगळं आपण फक्त ओळखत नाही त्यांना। मला एक सांगा, 7वा अध्याय थोडासा अवघडच आहे। अवघड आहे म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही अवघड आहात म्हणून तो अवघड। तुम्हाला असं नेबळट विषयाचं वर्णन संसार ऐकायची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळं चांगला विषय पचत नाही। कधी कधी गावरान तू पचलं पण पाहिजे ना, पोटाची क्षमता पाहिजे बदाम पचवण्याची। अभिमान असतो काही लोकांना, आम्ही दारू पचवतो, अरे बदाम पचव ना, विष पचवून काय फार मोठे केलंय का? म्हणून थोडा एक वेगळ्या वळणाचा, विशेष करून विज्ञानाचा, प्रपंचाचा असा तो मी फक्त सार सांगतोय तुम्हाला। 7वा अध्याय समजला या भ्रमात नका राहू, बरेच विषय त्याच्यामध्ये राहिले, पण त्याचा जो मुख्य विषय आहे 7व्या अध्यायाचा मुख्य विषय आपण तुम्हाला सांगितला। त्याच्या शेवटी जे माया नदीचं रूपक केलं होतं त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगितलं ना। 8वा अध्याय निव्वळ मृत्यूचा अध्याय, मरण म्हणजे काय। मला तरी असं वाटतं आणि खात्री पण आहे, मरणावर विचार करणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे। आजपर्यंत मरणावर कुणीच विचार केला नाही। मेल्यानंतर काय करायचंय, गाडायचं का जाळायचं याच्यावर विचार केलाय, पण मरण देखणं असावं याच्यावर विचार करतात। आमचे गुरु महाराज फार सुंदर सांगतात, जेवढे कठीण ग्रंथ शिकणारे लोक आहेत ना, न्यायशास्त्र वगैरे, हे सगळे भक्त आहेत, भगवान कृष्णाचे विशेष करून भक्त आहेत। आणि जेवढे सुंदर श्लोक आहेत कृष्णाचे, सगळं न्यायशास्त्राने तयार केलेले आहेत। वंशी विभूषितकरान नवनी हृदयात वगैरे वगैरे, कारण की बुद्धी कुठेतरी थकते विचार करत करत, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होतं, तो भक्त होतो। आणि हे मिथ्या मिथ्या म्हणणारे एवढं सत्य वागतात जगामध्ये, यांचे आश्रम म्हणजे विलक्षण असतात। ते काही काही आश्रमाचे ॲडव्हर्टाईज पाहिले मी, इथे सगळं सुविधा मिळतील, म्हणलं मग आश्रम कशाला नाव दिले, हॉटेल नाव दे ना। सगळ्या सुविधा शब्दाचा अर्थ काय, कशा करता आश्रम म्हणून नाव? ही माणसंच नाहीत महाराज, ही राक्षस आहेत। तुम्हाला पुरावा पाहिजे ना, ज्ञानेश्वरी आहे ना, एक ओवी समजली तर मला सांगा, मराठी कळा, एक ओवी समजली तर संत म्हणून तुम्ही जगात मान्यता पाहाल, पण एक ओवीचा अर्थ कळणार नाही। एक इतकी कठीण ओवी, आणि त्या ज्ञानेश्वरीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून प्रयत्न करणं, त्याच्यासाठी जीवन जगणं, पुढचा जन्म चांगला मिळतो। आळंदीमध्ये आमच्या लहानपणी एक पुलाखालची माऊली म्हणून असायची, ते नावच, एक पूल आहे तिथं, पुलाखाली त्यांचा आश्रम होता। मग त्यात भरपूर लोकांचे माऊली माऊली नाव आहे ना, म्हणजे कुणी काळे माऊली, कुणी गोरे माऊली, तसे पुलाखालची माऊली। तर मी ज्यावेळेस असेल 17-18 वर्षाचा, पूर्ण 45,000 ओव्यांचं रामायण पाठ, 18,000 ओव्यांचं भागवत पाठ, गाथा ज्ञानेश्वरी पाठ, हे मी पाहिलेलं सांगतोय तुम्हाला, ही अंधश्रद्धा नाही। आणि रोज म्हणायचे, एकदम कृश झालेलं शरीर आणि 70च्या पुढे गेलेलं वय, तरी ते म्हातारं पाठ करायचं। मी एक दिवस, आम्ही खोडील माणसं महाराज, मी म्हणलं महाराज ना, तुम्ही कीर्तन करताना काय करता, कशाला पाठ करताय तुम्ही? या जन्मासाठी नाही,
म्हटलं पुढचा जन्म मिळेल कशाहून, द्यावाच लागेल. इतकं पाठांतर केलेलं आहे की पुढच्या जन्मी मला पाठच करायची गरज नाही, फक्त सगळे अर्थ माझ्या पुढे उभे राहतील इतकी माऊलीची सेवा केली मी. याला साधू म्हणतात. का सुस्त, कसं अंतःकरणात प्रगट होतं, तपश्चर्येशिवाय होत नाही. हा 6व्या अध्यायाचा शेवट होता. आणि मग मरत असताना कसं मारायचंय तो आपला 8वा अध्याय. का सांगतात संत, अन्नाचं ऋण आपल्या अंगावर आहे, म्हणून घेताना तेवढंच घ्या जेवढं आपल्याला झेपेल. इतरांसाठी पाप करू नका. इतरांची सोय जर शक्य असेल तर दान पुण्य करा, नाही तर साधकाला सगळं माफ आहे. गुरुसेवा आहे फक्त. काल सांगितलं मी तुम्हाला, स्वामी काज गुरु हेची विष्णूची महापूजा, दुसरं नाही काही. आणि जेव्हा वाईट करणारे लोक आहेत ना, आता हा जरा चांगला टप्पा पाठ करणाऱ्याचा. याचा दुसरा टप्पा एक आहे 16व्या अध्यायामध्ये. जी लोक वाईट कर्म करतात, देशाला आणि जगाला लुटतात, भावकीसह माणसाला लुटतात, दादागिरी करतात, 16व्या अध्यायाचा शेवट वाचा त्यांनी. चांगला जन्म मिळावा म्हणून 6व्या अध्यायाचा शेवट आहे. आणि वाईट जन्म कसा असतो शेवट, 16व्या अध्यायाचा शेवट ऐका. अंतकरण रडतं. महाराज ज्ञानोबा सांगतात, आहा सांगता वाचा रडे. वाणीला रडू येतं, त्याचं एवढं दुःख असतं महाराज. आणि एक एक जन्म, एक एक क्षणामध्ये इतकं दुःख येतं. तानहन द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान. आणि पाप करण्यामध्ये एक व्यवस्था केली ज्ञानोबाराने बरं का. काही काही माणसाला त्रासच देऊ नयेत त्यांची नावं ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत. सती आणि सत्पुरुष. ज्ञानोबाराय म्हणतात, चांगली वागणारी जी स्त्री आहेत सती, एक निष्ठतेनं वागणारी स्त्री आहेत, तिला धक्का देऊ नका, तिच्याविषयी काही बोलू नका, तिला त्रास देऊ नका. तिला जर त्रास दिला तर भगवंत म्हणतात मला त्रास होतो. काय शब्द आहेत महाराज ज्ञानोबरायांचे. पाप, खानदानी पाप म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. सती आणि सत्पुरुष, संत नाही हा, सत्पुरुष जे माळकरी आहेत, नित्यनेम करणारे आहेत, वारी करणारे आहेत, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे, देवधर्म, त्यांना काही समजत असेल नसेल त्यांचा विषय आहे तो, त्यांच्या जीवनाचा भाग आहे. पण तुम्ही त्याला धक्का नाही लावायचा. त्याचं नाव आहे सत्पुरुष. काही तपस्वी लोक आहेत, श्रद्धा असो अंधश्रद्धा असो तुमच्या जवळ ठेवा, पण तपस्वी लोकांना त्रास देऊ नका. कारण की ते त्यांचं जीवन मोठं होण्यासाठी तप करतात. तपस्वी हन अलौकिक महात्मे जे महात्मे त्यांना त्रास देऊ नका. भक्त हन महात्मे ज्ञानोबराय सांगतात. आणि एक शब्द इतका सुंदर आलेला आहे, ही जी 8-9 लोक आहेत ना, भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे. भगवंताचं वाक्य आहेत ना, सती सत्पुरुष संन्यासी तपस्वी अलौकिक भक्त ही माझे अंतःकरण आहेत. माझं अंतःकरण त्यांच्या ठिकाणी राहतं. ये माझी निजाची धामे. यांना त्रास देणं ज्ञानोबराय म्हणतात फार लांबचा विषय. एक शब्द चुकीचं बोलू नये त्यांना. बोलण्याचा विषय बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. कुबोल एकही शब्द चुकीचा बोलू नका. जर बोलला त्या लोकांना, एवढ्या लोकांना ज्ञानोबराय म्हणतात तानहन द्विषतः क्रूरान. या लोकांचा द्वेष करणारे नराधम लोक, यांना मी अशा ठिकाणी जन्माला घालतो पाणी मिळत नाही यांना प्यायला. एक क्षणाचं दुःख नाही, आयुष्यभर दुःख देतो. आणि दुःख देत असताना ही दुःखाची सुरुवात आहे असं ज्ञानोबराय सांगतात. तुम्ही तर महाराज अशी माणसं पाहायला मिळत नाही. सगळं आपण फक्त ओळखत नाही त्यांना. मला एक सांगा, सगळे पदार्थ आसपास दिलेले आहेत, सगळे पदार्थ आहेत आसपास, आणि डॉक्टरने सांगितलं खायचं नाही. याच्यापेक्षा काही जगात वाईट आहे का?
तुमचीच बंगला तुमचा, गाडी तुमची, पदार्थ तुमचे, बनवणारे शेफ तुमचे, सगळं तुमचं. आणि डॉक्टरने सांगितलेले काही चालत, यातलं काही अजून काय शिक्षा पाहिजे तुम्हाला. आणि अशाच्या समोर जर त्यांचे नोकर खायला लागले, किती वाईट वाटत असेल बरं. सणासण खातायत नोकर. मी एका महाराजाची अवस्था पाहिली. शरीर थोडं जास्त होतं आणि महाराज प्रसिद्ध होते. मराठी कळाली का? प्रसिद्ध होते महाराज, मोठे होते आणि श्रीमंत लोक भेटायला यायचे. गुरुला खाली हाताने कसं भेटावं म्हणून काजू पाक, बदाम बर्फी सगळं पाकिट. त्यांच्या जवळ राहणाऱ्याची फार मजा हो. पोखीत तिरीचे पादप नाही कळणार आहे. बाकीचे लोकांना अर्थ कळला पाहिजे नेमकं काय असं सांगितलेलं आहे. त्या ओवीमध्ये ज्ञानोबराय म्हणतायत, नदी असते ना, नदी आपल्या समुद्राला जात असते, पण तिच्या जवळ असणारे जे झाडं आहेत, नदी त्यांना पाणी देते. पादप म्हणजे झाडं. पोखीत नदी आपल्या जवळच्या झाडांना पोचते. तसं महाराजांच्या जवळ राहणारे जे चमचे आहेत, कार्यकर्ते आहेत, पोखीत, हे त्यांना पुष्ट करतात. पण ती मी जी अवस्था बघितली, बदाम बर्फी, आमकी बर्फी, काजू कतली, तर महाराज नुसतं पाहतात जसं देवाला नैवेद्य दाखवावा आणि देवानी फक्त तो पाहावा, बाकीचा कार्यक्रम जवळची माणसं. पोखीत तिरीचे अजून कळलंच नाही तुम्हाला. अहो, ते जे शेजारचे खाणारे आहेत ना, त्यातला एकही विद्वान होत नाही, हे त्यांचं पाप आहे. हे अर्थ कळण्याला फार वेळ लागतो. ज्याचं जवळ आलेल्या पदार्थावरच लक्ष आहे, त्याचं आयुष्य त्याच्यापेक्षा वाईट जातं. काहीच नाही ना, किती दिवस खाणार आहे, नाही लक्षात येतं. म्हणून कमी शीत खाल्लेले असताना सुद्धा ज्ञान देण्याकरता सुखदेव येतात. आणि एवढंच सगळं दुसऱ्याचं खाल्लं आयुष्यभर, त्या गठ्ठ्याचं काय होणार महाराज. खाताना लय बरं वाटतं, काय काय पदार्थ आले, काय आले. आमच्या गुरुजींचा खूप सुंदर दृष्टांत आहेत. मुंबईला आहेत आश्रम, तर ते मुंबईचे लोक त्यांना भेटायला येत असताना असं भरपूर आणायचे. पेटेच्या असे पेटे आणायचे, हापूस आंबे वगैरे पडलेल्या. स्वामीजी देतच नसत स्वामीजी. आमचा पाठ चाललेला असायचा, तर आमचं काही लक्ष नसतं तिकडं, कारण की आमचं ते अभ्यास करून करून आमचं डोकं खराब झालेलं, तिकडं लक्ष. पण आमच्यामध्ये जो अभ्यास करणारा नाही, तो सांगायचा ते पडलंय तिथं बघा ना, म्हणजे तूच बघ. मग मी एक दिवशी स्वामीजीला विचारलं, स्वामीजी इतना सब पड़ा है, आप देते क्यों नहीं? वो जिसको लेना है वो ले जाएगा, हम क्यों दे. मैंने कहा हमारी आदत नहीं खराब होनी चाहिए. आज है तो दिया है, नहीं होगा तभी आप अपेक्षा करेंगे लोग. आदत खराब करना नहीं, जिसको खाना है वो खाए. मग हे जाऊन खाऊन यायचे, ते नाही कळालं. आणि खाल्लं नंतर शरीर एवढं बिघडलं बिचाऱ्याचं की न खाताच शरीर सुटलं. शब्द लक्षात ठेवा, तुम्ही परमार्थात ज्ञानासाठी आलेला आहात. भोग येणं, पद येणं, पुन्हा ऐका, धन येणं, प्रतिष्ठा येणं, हे तुम्हाला टाकलेले दाणे आहेत. तुम्ही पथभ्रष्ट व्हावं याच्याकरता दाणे टाकलेले. आणि जर तुम्ही पथभ्रष्ट झालात, संपलं आयुष्य. जर नाही झालात, पुढे असा जन्म मिळतो महाराज सिद्धांताच्या, असा जन्म मिळतो. सगळी विद्वत्ता तुमच्या जवळ येते. कोणताही महात्मा पहा, त्याला ज्ञान नाहीच त्याच्याजवळ, फक्त आशीर्वाद.
बघितलं ना तुम्ही, किती मोठा माणूस असू द्या, त्याला जर विचारलं काय आहे, काय नाही मी आशीर्वाद देतात. ह्याच्या बापाचा आहे का आशीर्वाद? ज्ञान, मगाशी सांगितलं तुम्हाला, ज्ञान या जगात महत्वाचं आहे, आशीर्वाद महत्वाचा नाही.